आघात. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. आय विश की मी अजून थोडा हँडसम असतो, तो त्याच्या दाढीवरून हात फिरवत म्हणाला. आज पहिल्यांदाच तो इतका नर्वस फील करत होता, जणू काही त्याला बघायला पाहुणेच येणार होते. तो फ्रेश होऊन बाहेर आला आणि तिची वाट बघू लागला. मी आत येऊ शकते का? तिने हळूच दरवाजा लोटून विचारलं. तसं दोघांचीही नजरानजर झाली. ये ना, तो मनातली एक्साइटमेंट लपवत म्हणाला. पण सध्या त्याच्या मनात आनंदाच्या इतक्या उकळ्या फुटत होत्या की असं वाटत होतं पळत जाऊन तिला घट्ट मिठीत घ्यावं. पण बिचारा खूप मुश्किलीने स्वतःच्या इमोशन्स कंट्रोल करत होता. ती दरवाजा लोटून आत आली आणि तो तिला पाहतच राहिला. व्हाईट कलरचा अनारकली तिच्या गोऱ्या रंगावर खूपच खुलून दिसत होता. केस क्लचर लावून मोकळे सोडले होते. चेहऱ्यावर कसलाही मेकअप नव्हता, फक्त कपाळावर एक नाजूक टिकली होती. तिचं ते नैसर्गिक सौंदर्य पुन्हा एकदा त्याला भुरळ पाडत होतं. तो पापणी न लावता तिच्याकडे एक टक बघत होता. ते बघून तिलाच खूप अवघडल्यासारखं झालं, म्हणून तिने थोडासा घसा खाकरला. तसा तो भानावर आला. त्याने लगेच तिच्यावरची नजर बाजूला केली. बस ना, तो तिच्या पुढे होऊन तिच्यासाठी खुर्ची मागे सरकवत म्हणाला. तिचे हातपाय तर थंडच पडले होते. पहिला तर ती त्याला रेपिस्ट समजून फक्त त्याचा तिरस्कार करत होती, पण आज तिला काहीतरी वेगळं जाणवत होतं. त्याची ती एकटक बघणारी नजर तिला बेचैन करत होती. त्यात तोच आपला सेव्हियर आहे हे अजून तिने त्याला सांगितलं नव्हतं. आणि हे जर त्याला समजलं तर त्याची रिॲक्शन कशी असेल याचा विचार करूनच तिच्या अंगावर काटा उभा राहिला होता. ती काहीही न बोलता खुर्चीत जाऊन बसली. तसं त्याने पण त्याचं ब्लेझर काढलं आणि त्याच्या खुर्चीत जाऊन बसला. खरं तर त्याला तिच्या शेजारच्या खुर्चीत बसावंसं वाटत होतं, पण यावर ती कशी रिॲक्ट करेल याची भीती असल्यामुळे तो गुपचूप त्याच्या जागेवर जाऊन बसला. बिचारा, बायकोचा धाक काय असतो हे आज पहिल्यांदाच अनुभवत होता. थोडा वेळ पूर्णपणे शांततेत गेला. ती नक्की सुरुवात कुठून करावी याचा विचार करत ओढणी सोबत चाळा करत होती, तर तो दोन्ही हात हनुवटीला टेकवून एक टक तिच्याकडे बघत होता. ती बोलायला जाणार, पण तेवढ्यात तो तिला आपल्याकडेच एकटक बघतोय हे दिसलं. तशी तिची नजर पुन्हा खाली गेली आणि ओठांवर आलेले शब्द पुन्हा घशात जाऊन अडकले. हा असा का बघतोय? अशाने मी काय बोलायला आले होते तेच विसरून जाईन, ती मनातच वैतागत म्हणाली. दोघेही शांतच होते. तेवढ्यात त्याच्या समोरचा लँडलाईन वाजला. तसं त्याच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं. त्याने एकदम रागीट एक्सप्रेशन देत फोन रिसीव्ह केला. हॅलो सर, पुढच्या अर्ध्या तासात आपली अजून एक मीटिंग आहे, त्याची आठवण करून देण्यासाठी फोन केला होता, समोरून ऋषी म्हणाला. कॅन्सल दॅट मीटिंग आणि पुढचा 1 तास तरी मला कोणी डिस्टर्ब करता कामा नये, समजलं? तो त्याच्या बॉसी टोन मध्ये म्हणाला. तसं तिने आश्चर्याने त्याच्या तोंडाकडे पाहिलं. पण सर, मीटिंग खूप महत्वाची आहे, ऋषी म्हणाला. ऋषी, जेवढं सांगितलंय तेवढं कर. हवं तर दुपारनंतर मीटिंग फिक्स कर, पण पुढचा 1 तास तरी मी कुठल्याही मीटिंग अटेंड करणार नाहीये, त्याने वैतागतच उत्तर दिलं आणि फोन ठेवून दिला. तुम्हाला मीटिंग असेल तर इट्स ओके, आपण नंतर बोलू, ती म्हणाली. आणि बिचाऱ्याला हार्ट अटॅक येता राहिला. त्याची 2 कारणं होती. पहिला तर ती त्याला अहोजाओ करून बोलवत होती, आणि दुसरं म्हणजे ती त्याच्याशी खूप प्रेमाने बोलत होती. त्याचा त्याच्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वासच बसत नव्हता. आपण स्वप्नात तर नाहीये ना, हे चेक करण्यासाठी त्याने हळूच दोन्ही हात खाली घेतले
आणि स्वतःला एक जोरात चिमटा काढला. पण जेव्हा त्याला वेदना जाणवल्या तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तो स्वप्नात नाहीये, ती खरंच त्याच्याशी एवढ्या प्रेमाने बोलते. सत्या तेरी तो निकल पडी यार, तो मनातच म्हणाला, पण चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स मात्र निर्विकार होते. अरेंज मॅरेज मध्ये जेव्हा लग्नाआधी मुलगा मुलगी एकमेकांना पहिल्यांदा भेटतात तेव्हा त्यांच्यात जसा अवघडलेपणा असतो तेच अवघडलेपण तो सध्या अनुभवत होता. त्याच्या समोर बसलेली दुर्वा खूप वेगळी होती. खरं तर त्याने पण आजपर्यंत फक्त तिचे फोटोज पाहिले होते. या 2 महिन्यातली दुर्वा खूप वेगळी होती, जी मानसिक धक्क्यात होती. पण ती खरी कशी आहे, ती नॉर्मली कशी बोलते, कशी राहते, हे अजून त्याने सुद्धा अनुभवलं नव्हतं. मुळात त्यांनी एकत्र असा टाइम घालवलाच नव्हता. त्यामुळे ते दोघे अजून तरी एकमेकांना अनोळखीच होते. पण सत्यजितला त्याची ही एंजल खूप आवडली होती. तिच्या आवाजातला गोडवा त्याच्या कानात गुंजत होता. चेहऱ्यावरची स्माईल काही गेल्या कमी होत नव्हती. कसे बसे त्याने त्याचे इमोशन्स कंट्रोल केले आणि तिच्याकडे बघून म्हणाला, आय एम सॉरी, मी एका मीटिंग मध्ये होतो आणि फोन सायलेंट मोडवर होता, त्यामुळे तुझा फोन येऊन गेल्याचं कळलं नाही मला. सॉरी, तुला माझ्यामुळे 2 तास वाट बघावी लागली. तो एकदम टिपिकल नवऱ्यासारखा स्वतःची चूक मान्य करत म्हणाला. इट्स ओके, ती म्हणाली. आणि आता तो बिचारा ऑलमोस्ट स्वर्गाच्या दारापर्यंत जाऊन रिटर्न आला होता. सत्या, तू दिवसा ढवळ्यात ढोसली तर नाहीये ना? त्याच्या अंतर्मनातला सत्या त्यालाच प्रश्न विचारत होता. नाही नाही, मी पूर्ण शुद्धीत आहे, त्याने स्वतःलाच मनातल्या मनात उत्तर दिलं. ही इतकी शांत कशी काय? हिची एखादी जुडवा बहीण तर नाही ना? या दिवाकरचं काही सांगता येत नाही. मला त्याच्यावर काडी मात्र विश्वास नाहीये. नक्कीच त्याने हिच्यावर काहीतरी जादूटोणा केला असावा, किंवा ही कोणीतरी दुसरीच व्यक्ती असावी. तो मनातल्या मनातच त्याचे अंदाज बांधत होता. त्याला आता तिचं इतकं शांत राहणं आणि प्रेमाने बोलणं झेपेनासं झालं होतं, कारण त्याला तिच्या रागाची आणि तिरस्काराची सवय झाली होती. त्यामुळे बिचारा पुरता हँग झाला होता. थोडा वेळ पुन्हा शांततेत गेला. मला थोडं बोलायचं होतं. शेवटी तिने हिम्मत करून बोलायला सुरुवात केली. बोला, तो तिच्याकडे खूप प्रेमाने बघत म्हणाला. पण त्याच्या नजरेला नजर भिडताच ती पूर्णपणे ब्लँक झाली. ते म्हणजे मला, तिला शब्द सुचेनासे झाले. तसं त्याच्या लक्षात आलं की त्याच्या वागण्यामुळे ती अनकम्फर्टेबल फील करते. हे बघून त्याने लगेच स्वतःला सावरलं आणि म्हणाला, रिलॅक्स, पाणी पी. तो तिच्या समोर पाण्याचा ग्लास ठेवत म्हणाला. तिने लगेच ग्लास उचलून तोंडाला लावला आणि घटाघटा करत अर्धा संपवला, कारण तिचा घसा कोरडा पडला होता. थँक्स, ती हातातला ग्लास समोर ठेवत म्हणाली. बोल आता, काय बोलायचं होतं? तो एकदम शांतपणे म्हणाला. मला माझं मंगळसूत्र परत हवंय, ती डोळे झाकून एका दमात म्हणाली. तसं तो ब्लँक झाला. कदाचित आपण काही चुकीचं ऐकलंय का असं त्याला वाटलं. हा, खात्री करून घेण्यासाठी त्याने पुन्हा विचारलं. मी म्हणाले, मला माझं मंगळसूत्र परत हवंय. यावेळी ती त्याच्या नजरेला नजर भिडवत म्हणाली. तसे त्याचे हार्टबीट स्किप झाले. मंगळसूत्र परत हवंय म्हणजे तू? तो मनातच तिच्या बोलण्याचा अर्थ लावत होता. कसला डफर आहे हा. आता मंगळसूत्र परत मागते, याचा अर्थ काय होईल हे पण कळत नाहीये का याला? ती मनातच वैतागत म्हणाली, कारण तिला सरळ बोलायला खूप जड जात होतं. म्हणून तिने हा आडमार्ग निवडला होता. एंजल, माझं थोडं कन्फ्युजन होतंय, प्लीज क्लिअर कर, तुला मंगळसूत्र का हवंय? त्याने शेवटी स्पष्टच विचारलं. मला मंगळसूत्र परत हवंय, कारण मी या नात्याला सेकंड चान्स द्यायचं ठरवलंय. तिने श्वास रोखून उत्तर दिलं आणि थोड्या वेळासाठी तो
एकदम स्टॅच्यू सारखा झाला. काय आणि कसं रिॲक्ट व्हावं त्याला काही समजलंच नाही. डोळ्यातून येणाऱ्या पाण्याला तो रोखू शकला नाही. काही सेकंदानंतर त्याने अंगठ्याने डोळ्यातलं पाणी पुसलं. हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर ते आनंदाश्रू होते. ज्या क्षणासाठी तो इतके दिवस तळमळत होता, तो क्षण आज स्वतःहून चालत त्याच्याकडे आला होता. कदाचित हीच त्याच्या प्रेमाची ताकद होती, जे तिला स्वतःहून त्याच्याकडे खेचत घेऊन आली होती. बस, आता त्याला काहीच नको होतं. तो आज भयंकर खुश होता. एंजल, आर यू शुअर ना? तुला नक्की माझ्यासोबत संसार करायचा आहे ना? त्याने कापऱ्या आवाजात विचारलं. ती आता थोडी अवघडली होती. म्हणायला जरी ते दोघे नवरा बायको असले, तरी त्यांच्या नात्यात ती मोकळीक नव्हती. ती उठून उभी राहिली आणि तिथल्या खिडकीजवळ जात पाठमोरी होऊनच त्याला म्हणाली, संसाराबद्दल मी काही विचार केला नाहीये, पण मी या नात्याला एक चान्स द्यायचं ठरवलंय. आय नो, आपले स्वभाव, आपले विचार, आपलं राहणीमान सगळंच वेगळं आहे. पण जर देवी आईने आपल्या दोघांना या नात्यात अडकवलंच आहे, तर मग त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार, ती म्हणाली. तो पण तिच्या पाठीमागे जाऊन उभा राहिला. आज तिने फक्त बोलत राहावं आणि आपण ऐकत राहावं असं त्याला वाटत होतं. तिचा प्रत्येक शब्द त्याला मनावर मोरपीस फिरवल्याचा भास देत होता. ती आयुष्यभर आपल्या सोबत राहणार या विचारांनीच तो हरखून गेला होता. ती अचानक मागे फिरली आणि तो आपल्या मागेच उभा आहे हे माहीत नसल्यामुळे त्याला जाऊन धडकले. दोघे एकमेकांच्या अगदी जवळ होते. आज त्यांचं ते जवळ येणं तिला काहीतरी वेगळंच वाटलं आणि ती पुन्हा एकदा त्याच्या त्या निळ्या शार डोळ्यात स्वतःला हरवून बसली. केसांची एक अवखळ बोट तिच्या गालावरून फिरू लागली. तसं त्याने एका बोटानेच ती कानामागे सारली, पण त्याच्या थंडगार बोटाचा स्पर्श गालावर होताच तिच्या अंगावर मात्र सरसरून काटा आला आणि ती पटकन त्याच्यापासून बाजूला झाली. सॉरी, ते चुकून झालं, तो पण तिच्यापासून बाजूला होत म्हणाला. त्याच्या स्पर्शाने तिचे श्वास मात्र कमालीचे फुलले होते. मनावरचं सगळं मळप दूर झाल्यामुळे आज ती त्याच्याबद्दल वेगळा विचार करू शकत होती. आज पहिल्यांदाच त्याचं असं जवळ येणं तिला बेचैन करून गेलं. तिने हातांच्या मुठीत ओढणी गच्च पकडून ठेवली आणि स्वतःला सावरत पुन्हा त्याच्याकडे वळत म्हणाली, मी या नात्याचा पुनर्विचार करायचं ठरवलंय, पण त्यासाठी माझ्या काही अटी आहेत, ती म्हणाली. तसं त्याच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं. शोभत्या बिझनेसमॅनची बायको, फायद्याशिवाय मॅडम काहीच करत नाहीत. लग्नासाठी पण अटी ठेवल्या होत्या आणि आता संसार करायच्या आधी पण मॅडमना अटी ठेवायच्यात, तो म्हणाला आणि त्याच्या खुर्चीत जाऊन बसला. बस आणि सांग, काय अटी आहेत तुझ्या? तो तिला बसण्याचा इशारा करत म्हणाला. तसं ती पुन्हा खुर्चीत जाऊन बसली आणि त्याच्याकडे बघून म्हणाली, मला माझ्या होणाऱ्या नवऱ्याकडून जास्त काही अपेक्षा नव्हत्या. फक्त त्याने जे काही करावं ते प्रामाणिकपणे करावं आणि समाजात ताठमानेने जगावं अशी इच्छा होती. तुम्ही जे काही इल्लीगल काम करता त्याचा हेतू जरी चांगला असला तरी ते काम कायद्याच्या नजरेत गुन्हा आहे. आणि ती पुढे बोलतच होती तेवढ्यात तो म्हणाला, आजपासून सगळं बंद होईल. त्याचं एका सेकंदात दिलेलं उत्तर ऐकून ती मात्र शॉक झाली. आजपासून मी सगळं बंद करेन, पहिली अट मान्य आहे, पुढे बोल, तो शांतपणे म्हणाला. मी या ऑफिसमध्ये तुमची बायको म्हणून काम करणार नाही. आधी जेव्हा मी ऑफिसमध्ये यायचं ठरवलं होतं तेव्हा त्यामागचा हेतू वेगळा होता. मला तुम्हाला धडा शिकवायचा होता. पण आता मी या ऑफिसमध्ये काम करेन ते या कंपनीच्या भल्यासाठी करेन आणि प्रामाणिकपणे करेन. पण ते काम करताना मला तुमच्या नावाचं कुठलंही स्पेशल अटेन्शन नकोय. मला अजून कामाचा काहीच अनुभव नाहीये, त्यामुळे लगेच बॉसच्या खुर्चीत बसणं मला मनाला पटत नाहीये. मला माझ्या स्वबळावर माझं नाव कमवायचंय, ती म्हणाली. तसा तो गाण्यातच हसला. ठीक आहे,
जोपर्यंत तू स्वतःहून सांगत नाहीस तोपर्यंत या ऑफिसमध्ये कोणालाही माहीत होणार नाही की तू माझी बायको आहेस. तो म्हणाला. तसं तिला हायसं वाटलं. नेक्स्ट. तो म्हणाला. आजपर्यंत कुठलीही डील करताना त्याला इतकी एक्साइटमेंट वाटली नव्हती जितकी आज वाटत होती. पुढची अट मात्र कशी बोलावी ते तिला कळत नव्हतं. मनावर थोडं दडपण आलं होतं. दुर्वा, बोल पटकन. तो म्हणाला. मी जरी या नात्याचा स्वीकार करायचं ठरवलं असलं तरी नवरा बायकोच्या नात्यासाठी मी अजून तयार नाहीये. मला थोडा वेळ लागेल तुमचा स्वीकार करायला. ती डोळे झाकून पटकन म्हणाली. तसा तो गालात हसला. तिची ती रिॲक्शन त्याला खूप क्यूट वाटली. फाईन, मी तुझी वाट पाहायला तयार आहे, तो म्हणाला. तसं तिने आश्चर्याने डोळे उघडले. तिला वाटलं होतं की आपण या नात्याचा स्वीकार करायला तयार झालोय याचा तो वेगळा अर्थ घेईल आणि कदाचित पुढे जाऊन तो तिच्यावर नवरा असण्याचा हक्क गाजवेल. पण त्याने ज्या सहजतेने तिला उत्तर दिलं ते ऐकून तिला थोडं आश्चर्य वाटलं. ही अट पण मान्य. अजून काही, तो म्हणाला. तसं तिने नकारार्थी मान डोलवली. ठीक आहे, मला तुझ्या तिन्ही अटी मान्य आहेत, पण या बदल्यात माझी एक अट आहे, तो म्हणाला. तसं तिच्या भुवया किंचित उंचावल्या गेल्या. कसली अट, तिने विचारलं. मला रोज रात्री तुझ्या हाताने बनवलेलं जेवण पाहिजे. या व्यतिरिक्त बायको म्हणून मी तुझ्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवणार नाही, तो म्हणाला. तसं तिने सुटकेचा निश्वास सोडला. नो प्रॉब्लेम, मला मान्य आहे, तिने हलकीशी स्माईल करत उत्तर दिलं. पण तिच्या चेहऱ्यावरची ती स्माईल बघून त्याची पुन्हा एकदा विकेट गेली. फायनली दोघेही एकत्र आले. आता त्यांचा पुढचा प्रवास कसा होतोय हे बघायची एक्साइटमेंट तर तुम्हाला असेलच. त्याच्यासाठी पुढचा भाग नक्की बघा. आपण पुढच्या भागात लवकरच भेटू.